स्वागत करतो. पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे तुषार कामतीजी, योगेश गोळंजी, अजित चव्हाणजी, नाना पाटीलजी, जगदीश शेट्टीजी, विलास लांडेजी, सर्व माझे उपस्थित असणारे विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व पत्रकार बांधव, आपल्याला सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणूक सुरू झालेली. आज 3 वाजता अंतिम चित्र स्पष्ट झालेलं आहे. काही जागा बिनविरोध झालेल्या आहेत वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या. बाकी काही ठिकाणी पंचरंगी अशा प्रकारे आता निवडणूक सुरू झाली. या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्याच शहरांच्या मध्ये 9 वर्ष निवडणुका न झाल्यामुळं खूप कार्यकर्ते म्हणजे 17ला निवडणूक झाली, त्यानंतर 22ला व्हायला पाहिजे होती, ती 22ला होता, आता 26ला होतीये. 26 साल सुरू झालेलं आहे. फेब्रुवारीतच आपल्याला निवडणूक व्हायला पाहिजे होती 22 मध्ये, आणि त्याच्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जास्त होती. यामध्ये केंद्रामध्ये जरी आम्ही एनडीए सरकारमध्ये असलो, राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये असलो, तरी आपल्याला आठवत असेल मागे महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही आघाडी करायचो, जिथं शक्य नसेल तिथं आम्ही त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहून त्या निवडणुकांना सामोरं जायचं. अशा प्रकारचं सुरुवातीला पत्रकारांना सांगतो, इथं पत्रकार परिषदात मी यायचं ठरवलेलं होतं, माझ्या सहकाऱ्यांना मी सांगितलेलं होतं, परंतु सुरक्षिततेच्या कारणामुळं काही आमच्या पत्रकार मित्रांना त्यांचं कार पत्रकारितेचा एवढं बघून सोडायला पाहिजे होतं, परंतु थोडस काही तपासणी वगैरे करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस खात्याने केलेला आहे. आमचं म्हणता येणार नाही, राज्य सरकारच्या कारण आचारसंहिता आहे, तर त्यांनी केला तो बरोबर नाही. मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे बरोबर नाही. पत्रकारिता एक महत्वाचा पत्रकार आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांचंही एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे, आणि त्याच्यामुळं आता पुढे जरी झेड कॅटेगरीचे पुढील तरी देखील आपण ती काळजी घ्या अशा पद्धतीनं तुला सांगितलेलं आहे. तर कृपा करून तुम्ही त्याबद्दल आमचा कुणाचा त्याच्यामध्ये दोष नाहीये हे पत्रकार मित्रांनो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे शहर जे बदलत गेले, त्या शहराने एक आकार घेतले. हे 1991 ला या शहराने एवढं खासदार केलं, त्यावेळेस त्या शहराची म्हणजे फार काही ओळख नव्हती. काही ठराविक कार्यकर्ते होते, परंतु तेव्हा एकसंघ काँग्रेस होती आणि काँग्रेसचे राजीव गांधींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती, आणि त्याच्यातून मला इथल्या अनेक लोकांनी आशीर्वाद दिले, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी आशीर्वाद दिले, सर्व सरकारने मला मदत केली आणि मतदारांनी विश्वास टाकला. पण मला वाटतं त्यावेळेस 35,000चं लीड मिळालं होतं. मी खूप लाख मतांनी निवडून आलो, परंतु त्या तेव्हापासून मी ठरवलं की आपण राजकारणात इतके नव्हते, आपला ओळखी नाही, परंतु निव्वळ काँग्रेसचे राजीव गांधी आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडे बघून आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण काम केलं पाहिजे. आणि तेव्हापासून मी आम्हाला सुरुवात केली. बँकला निवडणूक आल्या, त्या पहिल्यांदा कॉर्पोरेशनच्या निवडणूक रामकृष्ण पुणे इथं महत्वाची भूमिका बजावायचे. नानासाहेब नवले होते, आवली लांडे होते, अनंतराव ठोकेजी होते, मदन बागदाजी होते, कृष्णराव भेडेजी होते, असे वेगवेगळे मान्यवर. तिरुमणी त्यावेळेस होते, अध्यक्ष होते, मला चांगलं आठवत आहे, आणि ते होते. असे सगळ्यांनी मिळून आम्ही सुरुवात केली. मला थोडस चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल माझा प्रयत्न.
आणि त्याच्यातून 92ची निवडणूक लढवली आणि तेव्हापासून आज या शहरातल्या वेगवेगळ्या जणांनी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन काम करायला 92ची त्यावेळेस महानगरपालिका नंतर 5 वर्षात आम्ही भर घातली 97ला मग 5 वर्षात भर घातली 2002ला परत 5 वर्षात 2007ला परत 5 वर्षात 2012ला परत 5 वर्षात 2017ला मात्र देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट आली आणि त्याच्यातून माझ्याचे पण अनेक सहकारी ज्यांना मी संधी दिली होती पदं दिलेली होती ते माझ्यापासून बाजूला गेले आणि एक तसा बघितलं तर एक मुद्दा असा निघाला की विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये गडबड झाली भ्रष्टाचार झाला त्यावेळी जे महापौर होते त्यांच्याबद्दल आरोप झाले आता ते व्यक्ती आज आमच्या विरोधामध्ये असणाऱ्यांचे उमेदवार झाले म्हणजे त्यावेळेस त्यांच्यावर त्यांनी आरोप केले आता ते तिथले उमेदवार हे आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो पत्रकार मित्रांनो मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्राच्या राजकारणात रणघटनेमध्ये काम करत असताना मला अनेक पदं घोषवण्याची संधी अनेक मिळाली 6 वेळेला मी उपमुख्यमंत्री झालो पण शेवटी ही शहर शेतकऱ्यांची नगरी उद्योग नगरी कामगार नगरी छोटी छोटी गावं एकत्र येऊन झाले नगरपालिका कार्यसाहेब आणि नंतर झालेले महानगरपालिका स्वर्गीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या शहराला दिलेले आशीर्वाद आणि त्याच्यानंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी पवार साहेबांनी असतील अशोक असतील मी आता सगळ्यांची नावं घेतली सगळ्या मान्यवरांनी त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने इथले रस्ते असतील इथले सभे असतील इथले फ्लायओव्हर असतील इथले डबल फ्लायओव्हर असतील इथले उद्यान असतील इथले पाण्याची व्यवस्था असतील इथल्या ज्या काही मुली शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचे दर्जेदार शिक्षण संस्था आल्या पाहिजेत याबद्दलचं काम असेल किंवा इथं आयटी आणण्याच्या करता पवार साहेबांनी मेहनत घेतली तिथं संत तुकाराम कारखाना होणार होता तो तिथं न करता साहेबांनी तो पलीकडे दिलाय आणि ती जागा आयटीला घेतली आणि त्याच्यावर हिंजवणीमुळं संपूर्ण चित्र जरी ते आपल्या परिसरामध्ये आपल्याला लागून असलं आयटी क्षेत्रात नंतर आम्ही मेट्रोच्या संदर्भात अनेक गोष्टी आम्ही पत्रकार आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका एवढी विकास करत असताना केंद्राचा मध्ये जे करोड रुपयाचा पैसा मला आठवते एका काळी मी योगेश भांना महापौर केलेलं होतं होते आणि त्यावेळेस म्हणून आपल्याला होतं मला वाटतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार एवढं त्या शहराचा नागरिक वाढवून इथं ऍटो क्लस्टर असते इथं ऍटो हब असते इथं सायन्स पार्क असते अशा खूप काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये एक्झिबिशन सेंटर पण त्यामध्ये कृषीच्या जवळ करण्याचा करता आम्ही जागा घेतली खूप गोष्टी केल्या परंतु पत्रकार मित्रांनो कधीही या श्रीमंत महानगरपालिकेला आज 2015-16ला 4,844 कोटी रुपयाच्या निधी होत्या 16-17ला त्या 3348 झाल्या 17-18ला ते एकूण झाल्या 1930 झाल्या 1920ला 2893 झाल्या 20-21ला तुम्हाला 2300 झाल्या त्याच्यानंतर 21-22ला 1800 वर आल्या 22-23ला 1000 वर आल्या 23-24ला 1900 वर आल्या 24-25ला 1700 वर 2000 अशा वास्तविक
या ठेवी वाढत जायला पाहिजे होत्या आणि ती रक्कम जवळपास आजपर्यंत याच व्यतिरिक्त 10,000 कोटीला जाते. त्याच्यामध्ये एवढंच नाही, कर्ज रोखे काढले आणि ते कर्ज रोखे काढून एक प्रकारे ते कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे आणि अशा पद्धतीनं या 10,000 कोटी आपण शिकवतं जवळपास आता 2,000 कोटीच्या ठेवी आहे. 8,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मोडले. माझं म्हणणं की मग मोठ्याचं काम दाखवा ना की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी केला. आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला पत्रकार मित्रांनो मला सांगायचंय माझ्या मला विनंती आहे. तुम्ही पत्रकारिता करता. आपल्या सजीव बुद्धीला स्मरून या शहरामध्ये आज काय चाललेलं आहे हे आपणच पहा. एकट्या स्थापत्य विभागाचं दायित्व 2,700 कोटी रुपये दायित्व आणि पाणी पुरवठा विभागाचं दायित्व 604 कोटी रुपये. मनपाच्या इतर विभागाचं दायित्व जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या पेक्षा आणि स्थापत्य विभागामध्ये तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने नवीन ही त्यावेळेस प्लॅन केलेला होता. मला वाटतं त्या काळामध्ये पाटील म्हणून एक आर्किटेक्ट पण त्याच्यामध्ये आणि ते हरित सेतू अर्बन स्ट्रीट हॉस्पिटल विविध ठिकाणी असलेले सिमेंटचे लांबी रस्ते लांबी रस्ते फायर स्टेशन शाळा ओव्हरब्रिज वगैरे स्थापत्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा विभागामध्ये मामा 9 लाख उमरी पाईपलाईन 65 कोटी त्याच्यामध्ये अजून एक उमरी आणि देऊ पाईपलाईन टाकणं 101 कोटी आणि देऊ ते चिखली पाईपलाईन टाकणं 45 कोटी 9 लाख ब्रेक 38 आणि ड्रेनेज विभागामध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विभागात विविध कामासाठी कामकाज प्रलंबित असलेल्या कामाची माहिती बजेटपेक्षा जास्त अनेक अनावश्यक कामं केवळ रिंग करून नागपूरचा आणि काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामध्ये काही कामं रस्ते ते पुन्हा केली जातात. अर्बन सिटीच्या नावाखाली नव्याने वाढीव फुटपाथ रस्त्यांची रचना केली जाते. मित्रांनो आमच्या कारकिर्दीमध्ये अशी गर्दी झाली ट्रॅफिक अडथळा होत नव्हतं. आज निघाल्यापर्यंत माणूस असा जवळपास कधी रस्ते आम्ही केले कधी पण आम्हाला असताना असतील श्रीकांत परदेशी असतील त्याच्यामध्ये आशिष शर्मा अशा अनेक अधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही कामं केली. त्या टीमने मला साथ दिली आणि अशा पद्धतीचे ठराव आम्ही केले आणि एक महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक महत्वाची सिटी म्हणून त्याचं नाव पण वाढवण्याचं काम केलेलं आहे. आज कोणी जर बघितली तर रस्ते या सगळ्या गोष्टी परंतु पिंपरी चिंचवड शहर आज वाहतुकीच्या वेळेचा अडकलेला आहे. भोसरीच्या आहे भोसरीच्या पुलाचं भूमिपूजन असताना तिथं सांगितलं 2 मजली नाही 4 मजली झाला पाहिजे आणि तो पूल तिथं मी 4 मजली करायला. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आज नावाखाली रस्त्यांची वाट लावलेली फुटपाथ पार्किंग वाहतुकीचे आवश्यक असलेले रस्ते म्हणजे विजन असं असतं की जास्तीत जास्त घटकाला कुठल्या कामाला प्राधान्य फुटपाथ मोठे करून फुटपाथवर बऱ्याच अगरबत्त्यांनी अतिक्रमण करून तिथं मला तर तिसरे लोक आपले दिले दापोली ते दिल्ली रोड पिंपरी चिंचवड ते लिंक रोड अकोले ते लावित रोड अशा अनेक केलेल्या व्यवस्था करायला आता जागा ठेवली पार्किंग केले जातं. 9 वर्षामध्ये त्यांची कामगिरी तर पहिली 5 वर्षांनंतर पण बघितलं तर
9 वर्षात पार्किंग सुविधा विकसित केली गेली नाही. गाळे BRT रस्ता तयार असून सुद्धा वापरासाठी 9 वर्षात खुला केला गेला नाही. त्यामध्ये बेकायदा पार्किंग चालू आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंग ऍप आणि ई सायकल ही दोन्ही प्रकल्पावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पत्रकार मित्रांनो उडाले आणि ह्या पद्धतीनं BRT कॉरिडॉरची संकल्पना मोडून मी कॉरिडॉर लगत असलेल्या इमारतीमध्ये सार्वजनिक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली, परंतु सार्वजनिक वापरासाठी असलेले ते सर्व पार्किंग त्यांनी त्या ठिकाणी खाऊन टाकल्यासारखं परिस्थिती निर्माण केलेली आहे. मित्रांनो, मी परवा मला वाटतं 2 ठिकाणी सभा घेतल्या. एक पंकज भालेकरच्या इथं घेतली आणि दुसरी एक चिखल्याला घेतली आणि एक तळवल्याला घेतली. दोन्ही ठिकाणी मी भूमिका मांडली की इथं टेंडरमध्ये लीड केली जाते, इथं दादागिरी केली जाते, इथं मोठ्या प्रमाणावर टेंडरचे उगवटा वाढवला जातो. मी आपल्याला पुराव्यांनी निश्चित देईल की तेच रस्ते जर दुसरीकडे करायचं म्हटलं तर ते कमी पैशामध्ये होतात. इतर टेंडरमध्ये खाडाखोड त्या ठिकाणी केली जाते. त्याच्याही बद्दलचे पुरावे माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत. मी कुठल्याही गोष्टी विदाऊट पुराव्याच्या तुमच्याशी बोलू इच्छित नाही आणि मला कुणावरही बिनबुडाचे आरोप करण्याचं काही कारण नाही. इथं टेंडरिंग, दादागिरी, दापोडी रस्त्याच्या अलीकडे पण अशा पद्धतीनं वेगवेगळे भाग पाडले गेले. त्याच्यामध्ये भोसरी, निगडी, चरोली, चिखली, दिघी, मोशी या पट्ट्यात टेंडर रकमेत ऍडपार किंवा जादा दराने निविदा सादर केल्या जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं 25-25, 30% पर्यंतचा फरक त्या ठिकाणी असतो. आणि तुम्ही बघा, काही लोकांच्या प्रॉपर्टी कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की असे कोट्याधीश चे मालक हे झालेले. एक साधं उदाहरण द्यायचं, मधी कुत्र्याची नसबंदी काढली, भटक्या कुत्र्याची, आणि त्याच्यामध्ये 5 वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील 7,145 कुत्र्यावर नसबंदी केल्याचा दावा केला. 71 लाख रुपये नसबंदीवर त्या ठिकाणी बिल अदा केली. आता तुम्ही मला सांगा, जर एवढं झालं होतं तर या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये कुत्रे चावण्याची संख्या नागरिकांची 20,000 लोकांना कुत्री चावली आणि मग नसबंदी गेलेली कुत्री गेलं कुठं आणि कुठं पिल्ल काय झाली कुठं कसं, हे जे काही चाललंय, अक्षरशः आतापर्यंत 1,70,000हून अधिक लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यात. पत्रकार मित्रांनो, ही कोर्टाने पण सिरियसली घेतलं. इथल्या आपल्या कुत्र्यांच्या बाबतीत नाही, इन जनरल. आता खरं तुम्ही हसताय राव, मी खरं सांगतो, इन जनरल जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल. पण कशात पण त्या नसबंदीत पण पैसे खायचे, काय मिळेल तिथं पैसे खायचे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये डुडुळ गावात 1190 सैनिकांचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प वाढीव दराने निविदा मंजूर केली. निविदा 142 कोटी 89 लाखाची, परंतु प्रत्यक्षात 25 कोटी रुपये जादा दराची म्हणजे 167 कोटी 82 लाखाची निविदा मंजूर केली. पत्रकार मित्रांनो, प्राधिकरण सेक्टर 12 मध्ये क्रमांक 6,452 सैनिकांच्या प्रकल्पाची सुमारे 630 कोटी रुपयांची निविदा ही त्या ठिकाणी काढली. ती मात्र बीजी सिडकेंनी 17-18% बिलवून घेतली. आज आपल्या इथं जे काही बांधकाम होत आहे त्याच्यामध्ये डुडुळगाव म्हणून जे आपला शहरातला भाग आहे, तिथं जमीन घेऊन स्वतः जमीन विकत घेतात बांधकाम व्यावसायिक किंवा संबंधित लोक, आणि 350 ते 4,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट दराने फ्लॅट विकतात. मी खोटं सांगत नाही, तिथं डुडुळगावाला. आणि आपल्या महानगरपालिकेत केवळ बांधकामाकरता 4 ते 4,500 रुपये प्रति स्क्वेअर फीटचा खर्च येतो. हे असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चालली. मला नागरिकांना आवाहन करायचंय, आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू,
तुला ते करू वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालले. पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच सर त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती. पण आम्ही सत्तेचा उत्पाद होऊन दिला नाही, माज होऊन दिला. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. हे माझ्या पिंपरी चिंचवड नागरिकांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे.